Hello, I'm Dr. Rajendra Alkuti, residing at Kishannagar, Mundra, Pune, Chhattis. I am running my hospital, Sri Nursing Home, since 26 years. I have done my MBBS from BJ Medical College, Pune, and I also done a certificate course in diabetes. Today, I will give some tips regarding balanced diet in the optimum digestion of the food in Marathi. आपल्या इष्टतम पटना समर्थन देणाऱ्या संतुलित आहाराविषयी काही टिप्स. एकूणच आरोग्यासाठी पाचक आरोग्य सर्वोपरी आहे. संतुलित आहार इष्टतम पचनास समर्थन देतो. आतडे आरोग्य राखून शरीराला आवश्यक पोषण तत्वे मिळतात याची खात्री करतो. उत्कृष्ट पचनास चालना देणाऱ्या संतुलित आहार मिळवण्यात मदत करण्यासाठी काही टिपा. आपल्या आहारामध्ये फायबर असले पाहिजेत. फायबर समृद्ध अन्न असले पाहिजे. फायबर निमित असल्याच्या अडचणींना प्रोत्साहन देऊन बद्धकोष्ठता रोखून पचनास मदत करते. तुमचे फायबरचे सेवन वाढवण्यासाठी संपूर्ण धान्य, भाज्या, शेंगा, काजू निवडले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे आपल्या शरीरातलं पाणी योग्य प्रमाणात राखणे. त्यासाठी आपण दिवसभर भरपूर पाणी प्या. योग्य हायड्रेशनमुळे मऊ होऊन व्यवस्थित बाहेर पडण्यास मदत होते, ज्यामुळे ते जाणे सोपे होते आणि पाचन तंत्राच्या एकूण कार्यास समर्थन मिळते. हर्बल टी, उकळलेले पाणी देखील हायड्रेशन मध्ये योगदान देऊ शकतात आणि फायदेशीर पोषक घटक जोडू शकतात. प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स आणि आंबवलेले अन्न. निरोगी आतडे मायक्रोबायोमला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या आहारात प्रोबायोटिक्सची समावेश करा. दही, केफीर, किमची, चॉकोकॉट आणि मिसळ हे प्रोबायोटिक्स आणि किण्वित पदार्थाचे उत्कृष्ट स्रोत आहेत. हे फायदेशीर बॅक्टेरिया पचनास मदत करतात आणि पोट फुगणे, गॅस यासारख्या पाचन समस्या दुरुस्त करतात. या व्यतिरिक्त जीवनशैलीतील बदल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे चांगल्या पचनास मदत करू शकतात. संतुलित जेवण. संतुलित जेवण म्हणजे काय? विविध पोषक घटकांचा समावेश असलेल्या संतुलित जेवणाचे लक्ष ठेवा. आपल्या आहारात पातळ प्रथिने, निरोगी चरबी, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा. मायक्रोन्यूट्रिएंट्स संतुलित केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते आणि दिवसभर स्थिर ऊर्जा मिळते. प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर मर्यादित करा. प्रक्रिया केलेले अन्न आणि शुद्ध साखरेचे सेवन कमी करा. या अन्न पदार्थामध्ये अनेकदा पोषक तत्व कमी असतात आणि जास्त प्रमाणात दुसरे पदार्थ असतात जे पचनास व्यत्यय आणू शकतात आणि आतड्यात जळजळ होऊ शकतात. जेव्हा शक्य असेल तेव्हा संपूर्ण प्रक्रिया न केलेले पदार्थ निवडा. स्ट्रेस व्यवस्थापन. तणाव व्यवस्थापित करा. दीर्घकाळच्या ताण पचनावर नकारात्मक परिणाम करू शकतो. ध्यान, दीर्घ श्वासाचा व्यायाम म्हणजे योग किंवा निसर्गात वेळ घालवणे यासारख्या तणाव कमी करण्याच्या तंत्राचा सराव केला पाहिजे. ताणतणावांचे व्यवस्थापन पाचन कार्याचे नियमन करण्यास मदत करू शकते आणि एकंदर कल्याण घडू शकते. नेहमी सक्रिय राहा. नेहमीच शारीरिक हालचाली आतड्यासंबंधी हालचाल वाढवून आणि बद्धकोष्ठतेचा धोका कमी करून पचनास मदत करते. निरोगी पचनसंस्थेला समर्थन देण्यासाठी आठवड्यातील बहुतेक दिवस किमान 30 मिनिटे मध्यम व्यायाम करण्याचे लक्ष ठेवा. शेवटी इष्टतम पचन साध्य करण्यासाठी फायबर, प्रोबायोटिक्स आणि आवश्यक पोषक तत्वांचा संतुलित आहार आवश्यक आहे. या टिप्स तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट केल्याने पाचन आरोग्यास मदत होऊ शकते आणि एकंदरीत कल्याण सुधारू शकते. आपल्या शरीराचे ऐकण्याचे लक्षात ठेवा आणि पचन आणि चैतन्य वाढवणाऱ्या आहारांचा निवड करा. व्हॉट इज बॅलन्स डायट? A balanced diet provides all the essential nutritional value of food to the body in appropriate quantities necessary for its growth, repair, and maintenance. A well-rounded and balanced diet includes vegetables, fruits, grains, protein, and dairy products. An adequate amount of carbohydrates, proteins, fats, fibers, vitamins, and minerals are essential to keep the body healthy and functioning correctly. Consuming a balanced diet regularly is crucial for promoting proper growth and development in children and maintaining an ideal weight, muscle tone, and immunity. A well-balanced diet has benefits for both physical and mental health. In addition, it reduces the risk of chronic diseases. Like it can also help with recovery from illness. Various food choices from the five food groups should be consumed in specific recommended amounts to attain a well-balanced diet. A balanced diet comprises a specific amount of nutrients, including carbohydrates, protein, and fat, in the ratio of 50 to 60%, 12 to 20%, and 30% respectively. In addition, such a diet should also include food items such as fruits, vegetables, grains, protein, and dairy products. The intake of balanced diet ensures that one receives essential nutrients, vitamins, and minerals required by the body. Children especially need a balanced diet to promote proper growth and development. When planning your diet, choosing variety of food is essential to ensure your body acquires all the necessary nutrients. Why?
why is the important to have a balanced diet? Eating a balanced diet can bring wide range of benefits to your overall health and well-being. It improves your physical health. It increases your energy level, better digestion, stronger bones and teeth, improved skin health, improved mental health. How to follow a balanced diet? Aim for the at least 5% of fruits and vegetables each day. Eat whole grains, choose whole grains bread, brown rice, and oats instead of refined grains. Include protein-rich foods. Choose lean meat, fish, poultry, beans, lentils, nuts, and seeds. Benefits of following balanced diet. Overcome nutrition deficiency. A balanced diet ensures that your body receives all the essential nutrients, including vitamins, minerals, carbohydrates, proteins, fats, and fiber. This helps support optimal bodily functions. This helps in weight management. A balanced diet helps you maintain a healthy weight by providing adequate nutrition without excessive calories. It supports healthy metabolism and reduces the risk of obesity. It maintains your energy level. Proper nutrition from balanced diet provides sustained energy throughout the day, keeping you alert and productive. Balanced diet is helps in digestive health. Food high in fiber such as fruits, vegetables, whole grains promote healthy digestion and regular bowel movements, reducing the risk of constipation and digestive disorders. It helps in build your strong immune system. An adequate intake of vitamins and minerals from a balanced diet supports a robust immune system, helping your body fend off infections and illnesses. Balanced diet helps in your healthy skin and hair. Nutrients like vitamin A, C, and E, along with protein and healthy fats, contribute to healthy skin, hair, and nails. Balanced diet helps in bone health. A balanced diet rich in calcium and vitamin D supports strong bones, reduces the risk of osteoporosis and fractures. Balanced diet also improves your sleep. A balanced diet can positively influence sleep patterns and quality, leading to better rest and overall well-being. सध्या पावसाळा आहे. पावसाळ्याच्या दिवसात आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे अग्नी मंद होत असल्याने नकळत त्याचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो. या काळात पचनशक्ती क्षीण होते आणि खाल्लेले अन्न नीट पचत नाहीये. भूक मंदावणे, थोडे खाल्ले तरी कल्पत डेकर येत राहणे, गॅसेस, ऍसिडिटी यासारख्या समस्या पावसाळ्याच्या दिवसात भेडसावतात. मात्र पोट वेळच्या वेळी नीट साफ झाले नाही त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो आणि सगळे आरोग्यच बिघडून जाते. पण असे होऊ नये आणि आपली पचनक्रिया सुरळीत राहावी यासाठी आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. पाणी पिणं का महत्वाचं आहे? पाणी पुरेशा प्रमाणात प्यायलं नाही तर फक्त डिहायड्रेशन होत नाही तर पोट कोरडे पडू लागते. पचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी आणि खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन व्हावे यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. अन्नातील पोषक घटक शरीराला मिळावेत यासाठी पाण्याचा चांगला उपयोग होतो. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे असे सांगितले जाते. मात्र हे प्रमाण वजन, ऋतू आणि आपण करत असलेल्या ऍक्टिव्हिटीज नुसार बदलते. पचन चांगले होण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. अन्नाचे चांगले पचन व्हावे आणि पोटाच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. चालणे, धावणे, योगा, सायकलिंग अशा कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम किमान 30 मिनिटे करायला हवा. सुरुवात लाईट वेट व्यायामापासून करावी. हळूहळू वेळ आणि कठीणता वाढत न्यावे. पावसाळ्यात कोणते पदार्थ टाळावेत? चीज, तळलेले पदार्थ, फास्ट फूड पचनक्रियेसाठी चांगले नसतात. तसेच चहा, कॉफी, व्हिनेगर, आंबट फळामुळे पचनक्रियेवर ताण येण्याची शक्यता असते. कोबी, बीन्स, कार्बोनेटेड ड्रिंक्समुळे गॅसेसची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सगळे आरोग्य पदार्थ शक्यता टाळायला हवे. जेवल्यानंतर आपण थोडंसं चाललं पाहिजे. जेवल्यानंतर हळूहळू आपण थोड्या प्रमाणात चाललं पाहिजे. नेहमी जेवण जे आहे 3 ते 4 वेळा थोड्या प्रमाणात घेतलं पाहिजे. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपणे टाळले पाहिजे. जेवण झाल्या लगेच आंघोळ करणे आणि चालणे टाळावे. दुपारी 2 नंतर जेवण करणे योग्य नाही. जेवण झाल्यावर लगेच झोपणे योग्य नाहीये. रात्रीच्या वेळी आहारात दह्याचा समावेश करणे. पोटाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर या गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात. याकडे लक्ष न दिल्यास वात, कफ, पित्त आणि इतर दोष शरीरात उद्भवू शकतात.